तर हॅलो मित्रांनो, आज परत मी एकदा इतकी सुंदर रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम गावरान पद्धतीचे जे काबुलीवाले छोटेवाले चणे असतात ना, एकदम छोट्या साईजचे, मोठ्या साईजचे नाही, एकदम छोटा साईज. मी ते वापरून आज मस्तपैकी अशी थोडी रस्सेवाली, म्हणजे कारण माझ्या साहेबांना म्हणजे माझ्या हस्बंडना असं एकदम दाटसर नाही आवडत, म्हणजे असा रस्साच आवडतो, म्हणून मी असं केली. नाहीतर तुम्ही पाणी कमी वापरून त्याला दाटसरसुद्धा करू शकता, हॉटेलात मिळते तसं. तर ही एवढी सुंदर तरी आलेली आहे. तर मी ही छोले खूप सिंपल रेसिपीमध्ये केलेली आहे. खूप म्हणजे खूप जास्ती एफर्ट्स लागलेले नाहीत याला. आणि लोक भटुऱ्यासोबत खातात छोले, आणि मी त्यात छोटेवाले छोले केलेले आहेत. तर मी त्यासोबत पुऱ्यासुद्धा केल्या, एकदम घरच्या जे आपल्या हाताखालचे साहित्य असतात त्यानेच. आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत, त्यामुळं सगळं काही हेल्दी आहे आणि मस्त असा बेत आहे. तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईकसुद्धा करा जर आवडलं तर, कारण आपण खूप सिंपल रेसिपी दाखवलेली आहे आणि खरंच त्याची चव तुम्ही विसरणार नाही. एकदा छोटेवाले काबुली चणे बनवून बघा. तर मी असे छोट्या साईजचे काबुली चणे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. इथे वाटीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला. ही भरपूर फुगतात भिजवून झाल्यावर, बघू शकता किती छोटा साईज आहे. आणि भिजवल्यानंतर याच्या दुप्पट तिप्पट फुगते हे, आणि टेस्टला तर भरपूर मस्त आहेत. आणि एक वाटी मी इथे छोला घेतला आहे आणि मस्त त्याला साफ करून घ्यायचं आहे आधी काही असलं तर. आणि इथे मी भिजवून घेणार आहे मस्त असं, एक ओव्हरनाईट मी भिजवणार आहे. तुम्हाला शक्य नसेल तेवढं तर गडबडीत असणार किंवा आपण विसरून जातो कधी कधी, तर तुम्ही काय करायचं, गरम पाणी करायचं आणि त्याला भिजवायचं. 2-3 तासात फुलून जाणार. पण मी रात्रभर भिजवते आणि व्यवस्थित भिजले ना छोले, मग दाटसरपणा पण मस्त येतो. आणि मी इथे बघा रात्रभर भिजवले, बघू शकता दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आपले छोले आणि खूप मस्त असे सुंदर दिसत आहेत. बघू शकता ना, साईजच किती क्यूट वाटत आहे की नाही. मग आता मी यात थोडं हळद घालून आणि मीठ घालून मस्त असं शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये काहीच टाकत नाही मी, डायरेक्ट पातेल्यात शिजवून घेत आहे. आता कढईमध्ये आपण याचा तडका तयार करूया, म्हणजेच फोडणी करूया. तर इथे मी तेल घालत आहे. तेल थोडं जास्ती घालायचं, कारण छोल्यामध्ये थोडा तेल जास्ती लागतं. तर इथे तेजपत्ता आणि 1 चम्मच जिरा मस्त असं तडतडल्यावर ना, त्यामध्ये एक बारीक चॉप केलेले कांदे टाकूया. मस्त असं त्याला ब्राऊन होतपर्यंत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे नंबर. तुम्ही बघू शकताय ते मी छोले शिजतपर्यंत मी त्याचं सगळं हे मटेरियल शिजवून घेते सगळं, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. आणि तिकडे मी पीठसुद्धा मळून ठेवलं होतं. छोले झाले की गरम गरम पुऱ्या देणार. छोले पण शिजत आले, जास्ती वेळ लागत नाही असं भिजवून ठेवलं तर. आणि मीठ आणि हळदमध्ये लवकरच शिजते. तुम्ही बघू शकताय हातानं दाबलं की अलगद असं म्हणजे हे होत आहे. तर बघू शकता किती सुंदर असे शिजलेले आहेत आपले छोले, मस्त खूप सुंदर शिजलेले आहेत. आणि इथे लाल कांदा पण होत आहे मस्त, तर थोडं मीठ टाकून देते म्हणजे लवकर शिजणार. आणि मस्त असं त्याला कलर येऊपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला. बघू शकताय कलर चेंज होत आहे, तेल थोडा जास्त दिसत आहे, पण तेल जास्तीच लागतं याला. आणि इथे फक्त आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे मी, 1 ते 1.5 चमचा वापरा, जास्ती पण वापरायची काही गरज नाही. खूप टेस्टी लागतात नुसतं आलं लसणाच्या पेस्टने. तुम्ही म्हणणार हे मी काय बनवलं, खरंच खूप टेस्टी लागते. नॉनव्हेज फेल ह्या रेसिपीसमोर, कारण खूप टेस्टी होते. आणि बघू शकताय मस्त असं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं. सगळे मसाले खूप सुंदर असे फ्राय झालेले आहेत, कांदा आलं लसूण. आता इथे मी मस्त बारीक चॉप केलेला टमाटरसुद्धा टाकत आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. त्याला एक 4 ते 5 मिनटं लागतील, पण मस्त असा टेक्स्चर येतो आहे जास्ती चांगलं शिजवलं तर. तुम्ही बघू शकता इथे तेल मस्त असं सेपरेट व्हायला लागलेलं आहे. तर आपल्याला एवढीच प्रोसेस करायची आहे की आपलं तेल जे आहे ना फोडणीला टाकलेलं, ते सेपरेट होऊन जावं आणि तर्री खूप सुंदर यावी. तर इथे मी लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला जेवढं तिखट वाटत असणार तेवढं तुम्ही ॲड करा लाल मिरची. तर इथे मी कश्मीरी लाल मिर्च वापरत आहे. आणि गरम मसाला आहे, छोले मसाला असेल तुमच्याकडे छोला मसाला पण वापरा, पण मी घरातल्या साहित्याने पटपट आवरत आहे. इथं धनिया पावडरसुद्धा टाकलेला आहे, कोरिएंडर पावडर 1 चम्मच,
आणि एवढेच आपल्या साधेसुधे मसाल्यांमध्ये ना जी गावरान चव असते ना ती कुठेच नसते. जास्ती त्याला आपण जास्त मसालेवाला जास्त ते ग्रेव्हीवाला केलं त्यालाच टेस्ट असते असं काही नाही आहे. आपण जी गावरान पद्धत आहे ना आपल्यातली जी ती जिवंत ठेवली पाहिजे आणि अशीच मस्त मस्त रेसिपी केली पाहिजे. तुम्हाला काय वाटते? तर मी काय म्हणत आहे, रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. आणि खूप सिंपल रेसिपी सांगितली आहे. आणि इथे बघू शकता कलर बघा तुम्ही, फक्त मसाल्याचा कलर बघा काय मस्त झाले ना. तर इथे थोडं पाणी टाकत आहे का, कारण करपायला नको आपली फोडणी. तर इथे बघू शकताय कलर, टेक्स्चर आणि मसाले इतके मस्त शिजवले आहेत मी. कांदा, टोमॅटो एकदम असं वाटत आहे की मिक्सरला लावल्यासारखं एकदम ग्रेव्ही टाईप झालेला आहे. तर एवढी प्रोसेस खूप महत्त्वाची आहे की आपण जे काही आपण इन्ग्रेडियंट्स त्यात ॲड करतो ना फोडणीमध्ये ते व्यवस्थितपणे फ्राय व्हायला पाहिजे किंवा शिजायला पाहिजे. त्यामुळे आहे ना आपल्या डिशला इतकी अप्रतिम चव येते की सांगूच नका. ते तेल बघा मस्त सेपरेट झालेलं आहे आणि तरी खूप सुंदर येते. अशा प्रकारे आपण जर केलं ना तर मला नाही वाटत कोणीही या रेसिपीपासनं अलिप्त राहणार, म्हणणार ही मी परवाच खाल्ली होती पण मला आता आणि खायचीच आहे. म्हणजे एवढी टेस्टी होते की सारखं सारखं बनवून खाऊ वाटतं. तर इथे बघू शकताय मसाला मस्त असा 10 ते 15 मिनटं मस्त शिजवलेला आहे. आणि आता आपले शिजलेले जे छोले आहेत ना ते आपण यामध्ये ॲड करूया आणि रेसिपीला मस्त असं सुंदर बनवूया, कारण छोल्यामुळेच तर सुंदर होणार नाही ग्रेव्ही. तर इथे बघू शकताय मस्त असं तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार ॲड करा आणि कसंही तुम्ही म्हणजे दाटसर पण ठेवू शकताय, नाहीतर पाणी जास्ती पण ॲड करू शकता, असं आमटी टाईप बी करू शकता. तर मी थोडं 1-2 वाट्या पाणी टाकली आहे याच्यामध्ये, कारण आम्हाला पुरी खायची होती, त्याबरोबर भात खायचा होता आणि जास्ती सुक्के छोले आवडत नाही माझ्या मिस्टरांना, म्हणून मी तसं केलं. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. इथे थोडं मी 5 मिनटं तेलातच छोले फ्राय केलेलं आहे. बघू शकता काय कलर आला आहे. ओ माय गॉड, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असं मस्त असं काय सगळं किचनमध्ये जो वास सुटला आहे ना या मसाल्यांचा, या फोडणीचा, ओ माय गॉड. लोकांना वाटणार आहे ते मटनच शिजत आहे, नॉनव्हेजच शिजत आहे, पण असं काही नाही आहे. ही एवढी सुंदर रेसिपी बनवत आहे मी, मला खूप आनंद होत आहे तुमच्यासोबत शेअर करायला. तर हे तुम्ही असे पण खाऊ शकता, कारण ऑलरेडी छोले तर आपले शिजलेलेच आहेत, पण इथे मला थोडं पाणी ॲड करावं लागणार, कारण मुलांना पण तसं नाही आवडत, मुलांना पण थोडं रस्सा आवडतो त्यामध्ये. तर मी यामध्ये जे आपण पाणी आहे ते गरम करून घेतलं आहे आणि मग टाकत आहे. छोल्यातलंच पाणी होतं पण मी त्याला आणि परत गरम करून टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं मी आता याला उकडी मारणार आहे. एक लगेच उकडी येणार, कारण आपण थंड पाणी टाकलेलंच नाही आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि चवसुद्धा अप्रतिम आहे याची. आणि आपण मोठे छोले, मोठा काबुली चना तर कायमच खातोय ना, पण हे छोटेवाले पण इतके टेस्टी लागतात. ओ माय गॉड, मला तर रेसिपी शेअर करायला पण खूप आनंद होत आहे, कारण खरंच खूप छान झालं. म्हणजे साहेबांना, माझ्या मिस्टरांना तर एवढं आवडलेलं, मस्तच झालं होतं, त्यांना खूप आवडलेलं. मग असं आपण या प्रकारे इथे मस्त असं मिक्स करून घेतलं आहे सगळं आणि इथे मस्त असं उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर आपण उघडून बघूया काय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, उकळी आलेली आहे. त्यानंतर मी बंद केली होती गॅस आणि तुम्ही तर्री बघू शकताय, काय तर्री आहे राव, म्हणजे क्या क्या बोल सकती हूँ मैं इसके बारे में. तर मी आता काय करणार, फक्त सर्व करून दाखवणार तुम्हाला. आणि मस्त अशी भूक लागलेली आहे, मस्त खाऊया आणि एन्जॉय करूया आपल्या छोले आणि पुरीला. इथे मी पुऱ्या पण मस्त तळून घेतल्या होत्या. आता आपण इथे सर्व करूया आणि मस्त एन्जॉय करूया. तर इथे बघू शकताय दही, पुरी आणि छोले मस्त बेत आहे, एकच नंबर. तुम्ही पण ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि ती बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुम्हाला नवनवीन भेटत जातील. धन्यवाद.